नमस्कार, मी रुचिरा सावंत. सांस्कृतिक वार्तापत्राने राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीला 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मातृप्रेरणा हा विशेषांक योजिला आहे. या विशेषांकासाठी मी चिंपांजींच्या वर्तनशास्त्राचा अभ्यास करून प्रस्थापित प्राणी अभ्यासकांना हादरवणारे निष्कर्ष आणि अनुमान जगासमोर आणलेल्या प्राणी अभ्यासक आणि पर्यावरण रक्षक डॉक्टर जेन गुडाल यांच्याविषयी लेख लिहिला आहे. संशोधकांनी अलिप्त राहून आणि आपल्या संशोधनाच्या विषयात भावनिक गुंतवणूक न करता संशोधन करावं असा नियम मानणाऱ्या वैज्ञानिक जगात चिंपांजी या आपल्या संशोधनाच्या विषयासोबत जेन यांनी ममतेनं आणि संयमानं निर्माण केलेलं सहवेदनेचं नातं आणि त्यामुळे घडलेली किमया जाणून घेत असताना तुम्ही सुद्धा आफ्रिकेतील जंगलात पोहोचाल अशी आशा मला आहे. आपल्या कार्याच्या माध्यमातून जगाला आशावादाची एक नवी व्याख्या देणाऱ्या डॉक्टर जेन गुडाल यांच्या आयुष्यातील आणि संशोधनातील त्यांच्या आईचं योगदान आणि जेन यांना त्यांच्या आईनं दिलेला मायेचा वसा पुढे नेत त्यांनी त्यांच्या संशोधनाच्या विषयाप्रती दाखवलेलं वात्सल्य यांची सांगड घालण्याचा प्रयत्न या लेखात मी केला आहे. अशाच विविध क्षेत्रातल्या व्यक्ती आणि त्यांच्या आईंविषयी वाचण्यासाठी तुम्ही सुद्धा सांस्कृतिक वार्तापत्राचा मातृप्रेरणा हा विशेषांक जरूर घ्या आणि वाचा. धन्यवाद.